नमस्कार मित्रांनो, तुमच्या गाडीचे टायर लवकर खराब होत असतील तर लक्षात घ्या. तुम्हाला काय काय गोष्टीवरती लक्ष द्यायचं आहे, ज्या की तुम्हाला आता मी समजावून सांगणार आहे की तुमच्या गाडीचं टायर जर बाहेरच्या साईडनं खराब होत असेल, आतल्या साईडनं खराब होत असेल तर कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला लक्ष द्यायचं लक्षात घ्या मित्रांनो. टायराची कोणती पण आतली बाजू किंवा बाहेरली बाजू एका साईडची, ह्या टायराची बघा आतली बाजू चांगली आणि बाहेरली बाजू खराब झाली तर या ठिकाणी ह्या गाडीमध्ये अलाइनमेंटचा प्रॉब्लेम आहे. अलाइनमेंट केली तर असा प्रॉब्लेम असतो. दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, जर तुमच्या गाडीमध्ये हवा कमी भरत असाल तर काय प्रॉब्लेम येतो माहिती आहे का, ह्या साईडनं आणि ह्या साईडनं दोन्ही साईडनं टायर आहे ती झिजलं जातं. त्यामुळे लक्षात घ्यायचं गाडीमध्ये एकदम करेक्ट हवा ठेवायची, म्हणजे 30 ते 32 किंवा 32 ते 35 ही कंपनीने सांगितलेली असते ती करेक्ट हवा ठेवायची. दुसरी गोष्ट म्हणजे टायर जर मधून खात असेल आणि दोन्ही साईड चांगल्या जात असतील तर तुमच्या गाडीमध्ये हवा कमी असते मित्रांनो, लक्षात घ्यायचं आहे. परत ज्या गाडीच्या टायरला ना असं पट्ट्यामध्ये जातं, इथं पट्टा थोडा, इथं थोडा पट्टा, इथं थोडा पट्टा, असं खराब होतं टायर. त्या कंडिशनमध्ये लक्षात घ्यायचं मित्रांनो, तुमच्या गाडीमध्ये सस्पेन्शनचा प्रॉब्लेम आहे, गाडीमध्ये बॅलन्सिंग केलेलं नाही. त्यामुळे लक्षात घ्यायचं मित्रांनो, सस्पेन्शनचं काम प्रत्येकी 80,000 ते 1,00,000पर्यंत सस्पेन्शनचं काम टोटली खराब होतं त्या ठिकाणी करायचं मित्रांनो. त्यामुळं तुमच्या गाडीची टायरची लाईफ वाढेल. टायर जर तुमचं खराब होतील तर तुमच्या गाडीचं सस्पेन्शन खराब होईल, म्हणजे एकावर एक डिपेंडंट पार्ट आहे.